युक्ताहार विहारस्य युक्तचेष्टस्य कर्मसु युक्तचेष्टस्य कर्मसु इथपर्यंत आपण आलेलो होतो. निष्काम कर्मयोगाची तिसरी कारण सांगितलेलं आहे. त्याचं पहिलं युक्ताहार, दुसऱ्यामध्ये युक्त विहार आणि आता तिसऱ्या शब्दामध्ये काय आहे? युक्त चेष्टस्य कर्मसु. कर्म ही युक्त प्रकारे त्यांनी करायला पाहिजे आणि म्हणून त्याच्यावरचा दृष्टांत आपण काल घेतलेला होता. तिसऱ्या अध्यायामध्ये गोपालकृष्णाने सांगितलं, इंद्रियस्येंद्रियस्यार्थे रागद्वेष व्यवस्थितो तयोर्णवशमागच्छतौ ह्यस्य परिपंथिनौ. ही संपूर्ण वासनिकाची अस्तिपरी. आणि स्वामी श्री चक्रधर महाराजांना ज्या टायमाला माईमभट्टाला महावाक्य निरूपण केले स्वामींनी, सिन्नस्थळीला डोमेग्रामला सिन्नस्थळीच्या वरते दक्षिण काठावर ते रामनाथाचं मंदिर आहे. ज्यांनी कोणी डोमेग्राम चांगल्या प्रकारे केलं असेल त्यांच्या लक्षात येईल. रामनाथाचं मंदिर आहे, तिथे आपले 2-3 स्थानं आहेत. आणि त्याच्याच खालच्या बाजूला, त्या रामनाथाच्या मंदिराच्या खालच्या बाजूला महावाक्य माईमभट्टाला निरूपण केलेलं स्थान आहे. आणि त्याच्या खालच्या बाजूला आणि सिन्नस्थळीच्या वरच्या बाजूला म्हणजेच पिंडाचं जे स्थान आहे, त्या पिंडाच्या स्थानाच्या वरच्या बाजूला जे स्थान आहे तिथे स्वामींचं आसन होतं. स्वामी बसलेले होते. त्या ठिकाणी ही माईमभट्टांनी विचारलं, जी आतापर्यंत तुम्ही मला निवृत्ताचा आचार सांगितला, म्हणजे संन्यस्ताचा आचार आतापर्यंत तुम्ही सांगितलेला आहे, आता मला प्रवृत्ताचा आचार सांगा. म्हणजेच वासनिकाचा आचार सांगा. प्रवृत्ती मार्गी म्हणजे निष्काम कर्मयोगी, त्यांनी काय करावं हे सांगितलेलं आहे. आपण काल बघत होतो, इंद्रियस्येंद्रियस्यार्थे रागद्वेष व्यवस्थितो तयोर्णवशमागच्छतौ ह्यस्य परिपंथिनौ. आणि त्यामध्ये जिव्हेने सपरी पतंग नयनी, पंचज्ञान इंद्रियावर ते आपलं निरूपण चालू होतं. त्यामध्ये जिव्हा इंद्रियाचे प्राबल्य ज्या प्राण्याच्या ठिकाणी आहे, आपण त्या जिव्हा इंद्रियाच्या विषयाशी त्याच्या आहारी जर गेलो तर मात्र किती आहारी जावं हे आपण ठरवायचं आहे. पण पूर्ण त्याच्या आहारी जर गेलो तर एक विषय माणसाला मृत्यू देतो. आणि म्हणून त्याच्यावरची उदाहरणं आहेत. जिव्हेने सफरी, काल ते झालं होतं सांगून की मासा असतो तो आमिषाने, खाण्याच्या आमिषाने, जिभेचे लाड पुरवण्यासाठी त्या इंद्रियाच्या आहारी तो गेला असल्यामुळे त्या कोळ्याने त्या गळाला काहीतरी आमिष लावलेलं असतं आणि ते खाण्यासाठी मासा जेव्हा जातो तेव्हा तो जिभेमध्ये तो आकडा जो आहे तो अडकतो आणि मासा बाहेर फेकला जातो, त्याचा मृत्यू होतो. केवळ जिव्हा इंद्रियाच्या विषयाच्या आहारी गेला म्हणून. त्याचं प्राबल्य त्याच्या ठिकाणी जास्त आहे म्हणून त्याला मरावं लागलं. हा एक विषय झाला. दुसऱ्या विषयाला आपण पोचलो होतो, पतंग नयनी, दृष्टीविषय, तेजाकडे धाव घ्यावी, तेज हा त्याचा विषय आहे. प्रकाशाकडे धाव घेण्याची त्याची आदत आहे त्या प्राण्याची. दृष्टीचं बाहुल्य, दृष्टीविषयाचं बाहुल्य त्या प्राण्याच्या ठिकाणी असल्यामुळे
तो पतंग म्हणजे ज्याला आपण कोणी फकडी म्हणते, कोणी पाकोळी म्हणते, नाही का, रात्रीच्या टायमावरती दिव्यावरती येतात, ते झडप घालतात. आपण देवापुढे पावसाळ्यामध्ये आरती लावली तरी त्याच्यावरतीही तो पतंग जो आहे तो झडप घालतो, ती पाकोळी झडप घालते आणि तिथे जळून मरते. नेत्र इंद्रियाचा विषय हा, याचं प्राबल्य त्या प्राण्याच्या ठिकाणी जास्त आहे, म्हणून तो पतंगही त्या ठिकाणी मेला आहे. म्हणून आपण पहिले 2 देश बघितलेले आहेत. जिव्हेने सपरी, त्या जिव्हा इंद्रियाच्या आहारी वासनिकानेही जाऊ नये. संन्यस्तानी तर जाऊच नये, तो जातच नाही, कारण त्याला वासनेवरतीच आधी कंट्रोल करावं लागतं आणि मग इंद्रिय शिथिल, इंद्रियाच्या ठिकाणी विरमता त्यानंतर येते. इथे वासनिकाने त्या ठिकाणी त्या विषयावर ते कंट्रोल करायची गरज आहे. आज आपल्याला आजार जे आलेले आहेत, आपण पथ्य काहीच पाळत नाही. आहार ही आपल्या सर्वांचाच बिघडलेला आहे. अन्नामध्ये जे आहे ते आपण संपूर्ण ते बिघडवलं, कोणी आपणच बिघडवलं आहे. प्रत्येक पदार्थ हा शुद्ध राहिलाच नाही, त्याच्यामध्ये जी सकसता जी असावी ती राहिलेली नाही. व्हिटॅमिन्स आपल्याला जे मिळायला पाहिजे ते कुठे मिळतात का आता? आणि आम्ही नवीन नवीन पदार्थ खाण्याचा प्रयत्न करतो. वातावरणाच्या नियमाप्रमाणे जर बघितलं आणि वयाचाही जर विचार केला, आपल्या खाण्यामध्ये जास्त मैद्याची पदार्थ जास्त यायला लागली, नाही का. आपल्याला ते आवडतात, चविष्ट लागतात, म्हणून मैद्याचे पदार्थ आपण खातो. मैदा जिरायला अत्यंत कठीण आहे आणि या उतार वयामध्ये जठराग्नी हा मंद बनत असतो. त्याच्यामुळे त्याच्याकडे त्या इकडं तर लाईट आहे. जठराग्नी पचनक्रिया करण्यासाठी हा प्रदीप्त पाहिजे. तो जर प्रदीप्त असला, त्याच्यासाठी बरीच पथ्ये आपल्याला पाळायलाच पाहिजेत, आपण ती पाळत नाहीत. ॲसिडिटीचा त्रास आपल्याला जो होतो खाल्ल्यानंतर, पण डॉक्टर सांगतात तुम्ही जेवताना मध्ये पाणी नाही प्यायचं आणि जेवल्यानंतर फक्त 2 घोट पाणी प्या, जास्तीत जास्त अर्धा ग्लास पाणी प्या आणि त्याच्यानंतर अर्ध्या तासाने, पाऊण तासाने किंवा 1 तासाने, जितकं जास्त टायमाने तुम्ही भरपूर पाणी प्या. मग ॲसिडिटी तुमची ऑटोमॅटिक कमी होईल. परंतु आपण ते अनुसरत नाही. काही लोक तर 1-2 घास खाल्ले का पाणी, 1-2 घास खाल्ले का पाणी, त्याच्यानंतर जेवलो का आम्ही लगेच भरपूर 1-2 ग्लास पाणी तरी पितो. म्हणजे तुम्ही काय करताय, जो अग्नी आहे, जठराग्नी आहे, ज्याची पचनक्रिया करण्याची क्षमता आहे, कार्य त्याचं आहे. मग अग्नी प्रदीप्त झाल्यानंतर त्याच्यामध्ये पाणी ओतल्यानंतर तो विझेल का प्रदीप्त होईल? काय होईल? प्रदीप्त झालेला जो जठराग्नी आहे त्याला तुम्ही विझवून टाकता, अन्नपचन होतच नाही. ही थेरपी आहे. आणि म्हणून हे जरी केलं तरी तुमचा तो जठराग्नी जो आहे तो प्रदीप्त राहून 1 तासापर्यंत त्याला काहीतरी टाईम मिळायला पाहिजे ना, त्याचा रस बनवण्याला.
तो रस तुम्ही बनूच देत नाहीत. पाणी जेवण झाल्याबरोबर हात धुतलं का 1-2 ग्लास पाणी पिऊन टाकता, तो मंद बनतो, विझतो. थोडक्यात काय आहे, पाणी वरून टाकल्यानंतर ते अन्न पचन होत नाही. प्रयोग करून पहा, अनुभव तुम्हाला येईल. मी जेवल्यानंतर फक्त 1-2 घोट पाणी पितो आणि अर्ध्या-पाऊण तासाने मग 1-2 ग्लास पाणी पितो. व्यवस्थित पचनक्रिया होते आणि मग त्याला बाकीची औषधी गोळ्या घ्यायची गरज लागत नाही. हे सुद्धा हे वासनिकाला आवश्यक आहे. तुम्हाला तंदुरुस्त राहायचे आहे ना नामस्मरण करण्यासाठी, आधी ही प्रक्रिया ही आवश्यक आहे. आणि म्हणून खाताना सुद्धा विचार करायला पाहिजे, मैद्याचे पदार्थ जास्त खाऊ नका. दूधही चांगलं येत नाही, त्या दुधाचे राबडी खान, अमकं खान, तमकं खा. नैसर्गिकरित्या जगण्याचा प्रयत्न वासनिकांनीही केला पाहिजे. नैसर्गिकरित्या ही प्रकृती. तुम्ही आता जास्त गरम पाणी, हिवाळा लागला, काही लोक इतकं गरम पाणी वापरतात, हे का, गोड वाटते, चांगलं वाटते, नाही अंग शेकून निघतं. अरे पण त्वचा खराब होते ना. नैसर्गिक नियम आहे, थंड पाण्याने अंघोळ करा. तुमची त्वचेला कुठलाही आजार होणार नाही. जास्तच थंडी असली तर अगदी कोमट, फक्त त्याचा थंडपणा थोडा कमी व्हावा यासाठी तेवढंच पाणी गरम मी त्याच्यात टाकतो. आणि हिवाळा संपला तर मग मी पुढचे 8 महिने थंड पाण्यानेच आंघोळ करत असतो. पण आता जास्तच थंडी असली तर अगदी काटामोडेपर्यंत तेवढंच घ्यायचं, बाकी थंड पाणी. त्वचेला खास सुटत नाही, त्याच्यावर पुरळ येत नाही. गरम पाणी घेणं हे अनैसर्गिक आहे. नैसर्गिक पाणी आपल्याला थंडच वापरणं योग्य आहे त्या शरीरासाठी, पण त्वचा विकार होणार नाही. बाकीची जी शरीराची जी प्रक्रिया आहे ती व्यवस्थित होणार. त्या स्नायूवर ते ताण येणार नाही. आणि म्हणून बरंच काही याच्यामध्ये शिकण्यासारखं आहे. युक्त चेष्टस्य कर्मसु. आता आपण काल 2 पाहिले. जिव्हेने सपरी पतंग नयनी. दृष्टी इंद्रियाचा विषय, त्याच्या आरी जर आपण गेलो तर तिथे सुद्धा आपल्याला मरावं लागते. म्हणून तो पतंग मेला. गंधे वदो षटपदा. सुगंधाच्या आरी गेलो, नाही का, रस्त्याने आपण चाललेलो आहोत आणि कुठून दुर्गंधी आली का मग आपण नाकाला लगेच कापड लावतो, नाही का, दुर्गंधी आली म्हणून. आणि सुगंध जर आला तर मग लावतो का नाकाला कापड, अधिक सुगंध घेतो, नाही का. दोन्हीच्या आहारी जायचं नाही. वासनिकाने दोन्हीच्या आहारी, नाही का, इंद्रिय सेंद्रिय शार्थे राग द्वेष व्यवस्थितो. राग म्हणजे आवडी. आपण काय म्हणतो, नाही नो तो भरता रागीट आहे, त्याला भलता राग येतो, तो फार तामसी, त्याला राग येतो. पण राग या शब्दाचा मूळ अर्थ आहे आवड. राग म्हणजे आवडी. राग आणि द्वेष म्हणजे अनावडी. दत्तात्रेय प्रभूंनी सुद्धा त्याबद्दल एक गुरु सांगितला, वायुगुरु सांगितला. वायुगुरु. वारा जसा सर्व वनस्पतीहून जातो, सर्व वातावरणातून तो वाहतो, मग तो सुगंधी फुलावरून जेव्हा जातो तो फुलांचा सुगंध नेतो बरोबर. पण जेव्हा दुर्गंधी वस्तूवरून तो जातो तेव्हा दुर्गंधी बरोबर घेऊन जातो.
म्हणून तो असं म्हणतो का तो वायू भूतापैकी एक भूत आहे ते, तो सुगंध पदार्थावरून जातो आणि दुर्गंधावर जाण्याचं टाळतो असं तर काही नाही ना. तसे वासनिकाने सुद्धा दुर्गंधी आली म्हणून नाकाला कापड लावू नका आणि सुगंध आला म्हणून जोरजोरात सुगंध घेऊ नका. म्हणजे सुगंधाच्याही आहारी जाणे हे वाईटच आहे आणि दुर्गंधीच्या त्याचा निषेध करणे हे सुद्धा वाईट आहे. सुगंध काय आणि दुर्गंध काय, तुम्ही त्या इंद्रियावर त्या विषयावरतीच जर कंट्रोल केलं तर तुम्हाला सुगंध आला काय दुर्गंध आला काय जाणवणारही नाही. ते इंद्रिय त्याच्यावरती त्या अर्थावरती, इंद्रियाचा जो अर्थ आहे सुगंध आणि दुर्गंध त्याच्यावरती विजय मिळवा आणि मग तुम्हाला विकल्प दोष लागणार नाही. विचक इच्छा रूप विकल्प अशाच प्रकारचा आहे नाही का. पूर्वी आपल्याला हाताला लावायला साबण होती का, बाथरूमला गेलो तिकडून आलो नंतर मग आपण साबण लावतो. कोरोना काळामध्ये साबण लावतो. मग आपण काय लावत होतो का नाही, निश्चितच लावत होतो. पण काय लावत होतो, माती लावत होतो. संडासाचे आता घरात संडास झालेत, उलटं झाले सगळं. पूर्वीचे लोक घरात खात होते आणि बाहेर घाण करत होते. आता काय करतोय आपण, काय करतोय, निसर्गाच्या उलट सगळं चाललंय आपलं. जिथे खातो तिथे घाण. म्हणजे निसर्ग निर्मित जे जीवन जगायला पाहिजे ते आपण जगत नाही. जेणेकरून आपल्याला अनेक प्रकारच्या बिमाऱ्या, अनेक प्रकारचे रोग जे आहेत ते आपल्याला त्याला अनुसरतोय. आपण त्याला वाट मोकळी करून देतो आहे. शेतामध्ये लोक मोकळ्यावरती जात होते, आता बंद नाही. इकडे नाही, इकडे अजून चालूच आहे नाही का. पण आमच्या पुणे जिल्ह्यामध्ये गुड मॉर्निंग पथक जवळजवळ 6 महिने प्रत्येक गावोगावी फिरत होत आहे. गुड मॉर्निंग पथक म्हणजे त्याच्यामध्ये नायब तहसीलदार असायचा, 2 पोलीस आणि 2 ताशावाले. हे पहाटे 4:30च्या दरम्यानी निघायचे आणि प्रत्येक गावाला ते पथक जायचं. सकाळी कोण डबडं घेऊन बाहेर जाते आणि जो डबडं घेऊन बाहेर दिसला त्याला ते पकडायचे आणि मग त्या ताशे लावून त्याची वाजत गाजत हातामध्ये ते डबडं आणि मिरवणूक अशी काढायची. ग्रामपंचायतमध्ये आणायचं आणि मग त्याचा सत्कार करायचा. आता तो मेल्यावर मेला व्हायचा. अशा प्रकारे पुणे जिल्ह्यातून सुरुवात झाली. आता पुणे जिल्ह्यामध्ये खेडोपाडी तुम्हाला कुठेही रस्त्यावर ते घाण दिसणार नाही आणि रस्ते स्वच्छ दिसतील. शेतात सुद्धा लोक वाटल्या वगैरे घेऊन जाईन. प्रत्येकाला गव्हर्नमेंटनी त्यासाठी अनुदान दिलं आणि सगळ्यांनी आपले स्वच्छतागृह घराच्या शेजारी बाहेर जवळ जिथं जागा मिळेल तिथे केले. बाह्य स्वच्छता झाली परंतु ती अस्वच्छता घरात आली. असं उलटं झालं ना. आता इकडे जर बघितलं ना, विदर्भ आणि खानदेश हे मात्र या बाबतीत मागासले. शहराचं सोडून द्या, शहरामध्ये सगळ्या व्यवस्था आहेत परंतु खेड्यामध्ये जा बरं, आहेत का अजून? इतकी दाट वस्ती आपल्या ग्रामीण भागामध्ये झालेली आहे तर लोकांना स्वच्छतागृह बांधण्यासाठी जागाच नाही. भालोदला आम्ही चातुर्माशीला होतो 1 वर्षभर. आता सांगायला नको, तुम्हालाही माहिती आहे. सांगवीची तीच परिस्थिती, अजून बी तीच आहे.
आता आषाढी एकादशीला मुक्कामी होतो म्हटलं सुधारणा काही झाली असेल, नाही सुधारणा झालेली अजून, ठीक आहे. परंतु नैसर्गिक अधिवासामध्ये आपल्याला जर जगायचं असेल तर ह्या सगळ्या गोष्टी टाळल्या पाहिजेत. महानुभावांनी स्वच्छतेचं अनुकरण पहिल्यापासून केलेलं आहे. पहिल्यापासून कोरोना आल्यामुळे तुम्ही फिल्टरचं पाणी प्यायला लागले किंवा पाणी क्षारयुक्त झालेलं आहे म्हणून आपण फिल्टरचं पाणी प्यायला लागलो. परंतु महानुभावांनी 13व्या शतकापासून मात्र पाणी गाळूनच पितो महानुभाव. स्वामींच्या काळापासून का तुम्हाला अहिंसा दोषापासून त्यांना वाचवायचे देवाला. कुठल्याही जीवजंतूची सफरजंतूची सुद्धा हिंसा तुमच्याकडून होऊ नये आणि म्हणून पूर्वीपासून मार्गांमध्ये पाणी शोधून वापरलं जातं. त्याच्या पाठीमागचे विज्ञान ही महानुभाव पूर्वाचार्यांनी आमच्या पूर्वजांनी सांगून ठेवलं. 45 मिनिट जर ते पाणी हललं नाही तर मात्र त्याच्यात पुन्हा जंतू तयार होतात. आणि म्हणून मार्गामध्ये एक माणूस, जास्त मंडळी असली 100, 150, 200, 500, 700 मंडळीचे, आता शिवलेकर बाबांकडे 700 मंडळी होती. मग त्यांना एक ड्युटी लावलेली 8-8 तासाची, नाही का. त्याच्यानंतर पुढे काही आमच्या पूर्वजांनी डोके चालवले. ज्या ठिकाणी पाण्याचा साठा आहे त्याच्यावरती एक दोरी टांगली आणि त्या दोरीला डवणा बांधल्या जात होता. पाणी घ्यायचा डवणा राहायचा. पूर्वी नारळ कापून त्याचा डवणा बनवायचे. हसळ्याला पाणी वगैरे किंवा प्यायला पाणी त्याच्यातून त्या डवण्याने घ्यायचं. किंवा धातूचे असायचे, तांब्याचे असायचे, पितळेचे डवणे असायचे, आता स्टीलचे निघालेले आहेत. त्याला दोरी बांधायची आणि त्याला एक ध्वजा लावलेली असायची. हवेनं तो ध्वज सारखा फडकत राहायचा. म्हणजे तो खालचा जो डोणा आहे ना तो सुद्धा हलत राहायचा. जेणेकरून पाणी हलत राहत होतं. आता ती प्रथा बंद झाली आहे का नाही. म्हणजे स्वच्छतेचं जे अनुकरण आहे पहिल्यापासून महानुभावांनी केलं. आमच्या पवित्र विशेषाला आम्ही तसेच हात लावत नाही का. आपले कपडेसुद्धा आपल्या श्वासामुळे याच्यामुळे ती सुद्धा अस्वच्छच मानल्या गेलेल्या आहेत. म्हणून कपड्याला हात जरी आपल्याला लागले, परंतु प्रत्येक वेळेस विशेष करायच्या टायमाला मात्र आपण हातसवळे करायचे, कपाळ स्वच्छ करायचं. कारण त्या पवित्र वस्तूवर ते आपल्याला ते डोकं ठेवायचे, ते मस्तक ठेवायचं आहे. म्हणून 2 गोष्टी स्वच्छ आपण नेहमी करतो का नाही? करतो. पाणी स्वच्छ पितो ते महानुभाव आणि हात प्रत्येक टायमाला स्वच्छ करायचे, असा हा नेम. आणि म्हणून नैसर्गिक अधिवासामध्ये महानुभाव जगत होता. आता अनैसर्गिक अधिवासामध्ये आमचा वासनिक बी आणि आमचं भिक्षुकही आम्ही वावरतो आहोत. एकदा हात सोहळे केले म्हणजे हात धुतल्यानंतर ते आपल्या कपड्याला लागू नये. आपलं कितीही वस्त्र भारी जरी असलं परंतु ते आपल्या शरीराला लागलं म्हणजे ते तसंच त्या विशेषांना लागू नये हा उद्देश म्हणून एकदा हात सवळे केल्यानंतर तिथे स्पेशल अशा प्रकारचा रुमाल ठेवलेला असतो. त्यालाच ते हात तुम्ही ओल्याचे कोरडे करा. ते निढळ म्हणजे ते कपाळसुद्धा त्याच रुमालाने आपण ओलं झालेलं ते कोरडं करत असतो आणि नंतर त्या पवित्र विशेषावर ठेवा.
घाम आलेला असेल, प्रसाद जर असतील तर त्या ठिकाणी 2-3 प्रसादाच्या आड एक रुमाल देण्याची प्रथा आहे. का? तुमच्या कपाळाचा घाम त्या प्रसादाला लागू नये आणि तो प्रसाद, त्याची जी जाळी आहे ती खराब होऊ नये, यासाठी तो रुमाल ठेवलेला असतो. लगेच आपण त्याने तो पुसायचं, स्वच्छ करायचं, कारण त्यामधली जी वस्तू आहे ती अत्यंत अमौलिक आहे. म्हणून अशा प्रकारे महानुभावांनी आपल्या आचारप्रणालीमध्ये हे सगळे व्यवस्था केलेली आहे. आणि तशा प्रकारे राहिला आता इथे पतंग नयनीन गंधे वदो षटपदा आचारामध्ये. आता हा काय संन्यासतालाच आचार आहे काय? वासनिक तो तुम्ही अक्षम झालेला आहात, तुम्हाला उठता बसता येत नाही, परंतु हे तर पाळू शकता ना. तुम्ही त्या इंद्रियाच्या आहारी जाऊ नका ना. दुर्गंध, अरे काय गंदगी आहे असंही म्हणू नका, तरी तुम्ही तिथे तो विकारच आहे. त्या इंद्रियाच्या आहारी तुम्ही इंद्रियाच्या बाहेर नाही गेले, त्याच्या विषयाच्या वेगळे झालात का? नाही झाले. आणि म्हणून गंधे वदो षटपदा, षटपद म्हणजे 6 पाय ज्याला असतात त्याला षटपद असं म्हटलेलं आहे. 6 पाय कशाला असतात? गंधे वदो षटपदा. षटपद म्हणजे भ्रमर, भुंगा. जो फुलावरती बसतो, पहा त्याला 6 पाय आहेत. जास्त नसलं, भुंगा नाही पाहिला का तुम्ही, मोठा काळा असतो. आणि छोट्या माशीला, मधमाशी जी असते तिलाही 6च पाय असतात, त्यालाही भ्रमरच म्हटलेलं आहे. फुलावर बसणारा जो भुंगा आहे ना त्याला षटपद असं म्हटलेलं आहे. गंधे वदो षटपदा. सूर्योदय झाला म्हणजे तलाव जो असतो त्या तलावात ते कमळाची फुलं उमलतात आणि उमलल्यानंतर मग हे षटपद म्हणजे हे भ्रमर, हा भुंगा जो आहे ना तो त्या कमळाच्या मकरंदामध्ये जातो. तो सुगंध त्याला आकर्षित करतो. हा षटपद त्या कमळाच्या फुलामध्ये जाऊन बसतो, मकरंदामध्ये तल्लीन होऊन जातो. सूर्य उगवला, 12 तास निघून गेले आणि सूर्यास्त संध्याकाळच्या टायमाला होतो, परंतु हा त्या विषयामध्ये त्याच्या आहारी गेल्यामुळे तिथे तल्लीन होतो, तिथेच त्या फुलामध्ये अडकतो. सूर्यास्त झाल्यानंतर कमळ मिटतं, भुंगामध्ये अडकतो आणि मग अडकलेला आता सूर्योदय झाल्याशिवाय पुन्हा ते कमल खिलणार नाही, उमलणार नाही, मोकळं होणार नाही. हा रात्री विचार करतो. रात्रीर्गमिष्यति भविष्यति सुप्रभातः. रात्रीर्गमिष्यति, भुंगा काय विचार करतो? ही रात्र निघून जाईल. भविष्यति सुप्रभाता, सुप्रभात, चांगला सूर्योदय होईल आणि हे कमल पुन्हा विकसित होईल. रात्रीर्गमिष्यति भविष्यति सुप्रभाता, भास्वान उदिष्यति हसिष्यति पंकजश्री. भास्वान उदिष्यति, भास्वान म्हणजे सकाळचा जो सूर्य आहे, त्याचे किरण फाकतील, सगळीकडे प्रकाश पडेल, ऊन पडेल, तिमिर फैलतील. हसिष्यति पंकजश्री, पुन्हा ही पंकजश्री म्हणजे हे कमलवन पुन्हा विकसित होईल. हसू लागेल म्हणजे विकसित होईल, फुलेल आणि नंतर मग मी याच्यातून मोकळा होईल. इत्थम विचिंत्य कोश गते द्विरेफे. अशा प्रकारचा विचार करत असलेला तो कमलामध्ये अडकलेला भ्रमर म्हणजे भुंगा षटपद. इत्थम विचिंत्य कोश गते द्विरेफे. आता द्विरेफे हे नाव त्याला तिथं आलेलं आहे, षटपद बी आलेलं आहे, पुष्कळ नाव आहेत नाही का. द्विरेफ म्हणजे दोन्ही बाजूला उडणारा ज्याला पंख आहेत, म्हणून त्याला द्विरेफही म्हणता येतं.
इत्थम विचिंत्य कोश गते द्विरेफे हा हंत हंत नलिनी गजउज्जहार. अरे रे, काय वाईट झाले. तितक्यात एक गजराज त्या ठिकाणी येतो. कमल विकसित होण्याच्या आधी म्हणजे सूर्योदय होण्याच्या अगोदरच तो पाणी पिण्यासाठी आलेला तो गजराज आपल्या सोंडाने ते कमल दल गुंडाळतो आणि उपटून जमिनीवर आपटतो. भ्रमर तिथेच मृत्युमुखी पडतो. स्वप्न हे स्वप्नच राहिले नाही का. आणि म्हणून वासनिकांनी विचार करायचा आहे. आम्ही त्या संसार रूपी कमल कोशामध्ये अडकलेलो आहोत आणि त्या कमल कोशामध्ये अडकलेल्या त्या संसाराच्या भौतिक नित्य सुख नाही अनित्य सुखाच्या मागे आम्ही लागलेलो आहे. त्याच्यातच अडकून बसलेलो आहे. नाही, आता थोड्या दिवसात मी अनुसरणार आहे, थोड्या दिवसात मी अनुसरणार आहे. अरे काळरूपी गज कधी तुझा हा बुडबुडा फोडून टाकेल तुला आहे का माहिती आहे का. काळरूपी हत्ती कधी तुमचं हे कमलकोश उपटून फेकेल आणि कधी अंत होईल माहीत नाही. उपदेश घेताना सुद्धा आम्ही सांगतो, बाबा रे तू गुरुमंत्र घे, या जीवनाचं सार्थक करण्यासाठी गुरुमंत्र घे. बाबा आत्ताच काय आम्ही म्हातारे झालो आहे का. असा काय बनलेलं नाही कुठे म्हातारे झाल्यावरच देवदेव करायचं आहे. अरे हे शरीर तुला जे दिलेलं आहे तो पहिला अधिकार धर्माचा आहे. हिंदू संस्कृती हे सांगते प्रत्येक कर्म आमचं आधी त्या स्तुतीस्तवनाने, जो उपासक ज्याचा असेल त्याच्या स्तुतीस्तवनानेच आमचं प्रत्येक जे काही शुभ कार्य आहे ते चालू होत असतं. होतं ना. तमाशा बघा, तमाशा चालू व्हायच्या आधी गणगण असते, आधी गण असतो ईश्वराचं. ज्याच्या त्याच्या माध्यमातून जो ज्याला ईश्वर मानतोय त्याचं आधी स्तुतीस्तवन त्या काव्यामध्ये असतं का नाही. आणि म्हणूनच आपल्या शाळेमध्ये प्रथा पडलेली आहे की सुरुवातीला गेल्यानंतर प्रार्थना असते. कशासाठी असते ते. हे देवा मला चांगल्या प्रकारची बुद्धी येऊ दे, माझ्या डोक्यामध्ये मेंदूमध्ये तो अभ्यास घुसू दे, यासाठी आधी त्या देवाची प्रार्थना, नंतर गुरुजनाची प्रार्थना आणि मग अभ्यासाला सुरुवात. कोणतं व्याख्यान असलं आधी मंगलाचरण असतं, नाटक असलं आधी मंगलाचरण असतं. संस्कृत साहित्यामध्ये नाटकामध्ये तुम्ही बघा आधी सगळं वंदन आधी आपापल्या आराध्य दैवताला केलेलं असतं आणि मग ती पुढचा विषय चालू होतो. मंगलाचरण आधी असतं. आम्ही वास्तुशांती करायची असली, का करायची वास्तुशांती, त्या ठिकाणी झालेले रजतमादी हिंसादोषादी जे काही घडलेलं आहे, ही वास्तू उभी करताना जे जे जीवजंतू मेलेले असतील त्याची शांती व्हावी. राजस्तमस बनलेली ही वास्तू आपल्याला वापरण्यास योग्य व्हावी म्हणून ही परंपरा आहे. तो कोण्या संप्रदायाचा असू दे, माणूस म्हटल्यानंतर त्याला आपल्या वास्तूची शांती ही करावीच लागते. जो तो ज्याच्या त्याच्या पद्धतीने करत असेल, परंतु हिंदू संस्कृती मात्र नूतन वास्तू बांधली ती शांती केल्याशिवाय त्याच्यात राहू शकत नाही. हे का नाही. मग जो ज्याच्या पद्धतीने, आपण आपल्या पद्धतीने करू. जो ज्याचा उपासक असेल तो त्याच्या पद्धतीने करेल, कोणी होम करेल. परंतु इथे सर्वश्रेष्ठ जी श्रुती ज्या ग्रंथामध्ये अधिष्ठित आहे, ते सूत्रपाठ आहे, ते गीता आहे, त्याच पठण आपण करून त्या ठिकाणची राहील का. श्रुतीवाक्याचा जिथे ध्वनी उमटला तिथे ईर जीवजंतू राहू शकतील का. ती सात्विक बनते. म्हणून हा सगळा आचार वासनिकांनी अशा प्रकारचा करायचा आहे. त्यांनी त्या घ्राणेंद्रियाच्या सुद्धा आहारी जायचं नाही. त्याच्यावर कंट्रोल मिळवा.
आणि ते वाईट आहे म्हणून त्याचा द्वेषही करू नका आणि चांगलं आहे म्हणून सुगंधही घेऊ नका, नाही का? आणि म्हणून गंधेव तो षटपदा एळापे त्या हरणा विनाश घडला. आळाप काही प्राण्यांच्या ठिकाणी अत्यंत पूर्वीचे शास्त्रीय संगीत जेव्हा रेडिओला लागायचे ना, मग शास्त्रीय संगीताची ज्याला आवड आहे ना, तो अगदी ते शास्त्रीय संगीत लागल्यानंतर अगदी तल्लीन होऊन जायचं. इकडे बायकोने किती आरोळ्या मारल्या, हो चहा झालाय, अहो चहा झालेला आहे, पण तिकडे शास्त्रीय संगीत त्या रेडिओमध्ये, टी व्ही नव्हते तेव्हा, रेडिओ होता, रेडिओमध्ये शास्त्रीय संगीत लागले आणि ज्याच्यातला तो दर्दी आहे ना, तो असा डोळे झाकून अगदी तल्लीन होऊन त्या नादमाधुर्यामध्ये तो रममाण होत होता. दुसरी गोष्ट आपल्याला ऐकायलाच त्या टायमाला येत नाही, म्हणून तो विषय त्याचं प्राबल्य, कर्ण इंद्रियाचं प्राबल्य ज्या माणसाच्या ठिकाणी आहे, ज्या प्राण्याच्या ठिकाणी आहे, तो तिथे मरतो. अळापे त्या हरणा विनाश घडला. अळाप म्हणजे कर्णमाधुर्य, त्याच्या आहारी तो प्राणी गेलेला आहे. हरिण, पूर्वी शिकारी काय करायचे, आता शिकारच गव्हर्नमेंटने बंद केलेली आहे, पण जेव्हा शिकारी त्या हरणाला पकडायच्या टायमाला फाशीबारदी लोकांकडे गायी असायची, त्या गायांच्या पाठीमागं ती गाय शिकवलेली असायची, जाळं टाकलेलं आहे हरणाला पकडण्यासाठी, आणि मग त्या गायीच्या पाठीमागे तो शिकारी लपून किंगरी वाद्यातून मंजूळ असा आवाज काढायचा. ती किंगरी वाजून तंतुवाद्ये मंजूळ, तुमच्या दारावर ते कधी कधी मागणारा सकाळी येतो ना ती किंगरी घेऊन, आणि तो वाजवतो, किती मंजूळ आवाज येतो त्याच्यातून. मंत्रमुग्ध होऊन जायचं ते हरिण, आणि त्याच्या आडून लपून लपून जाऊन त्याच्यावर ते जाळं टाकायचे त्या हरणावर ते, कारण त्याला कधी माहीतच नव्हतं, ते आपलं डोळे झाकतं आणि मंत्रमुग्ध होऊन डोलू लागतं त्या आवाजाने, आणि मग त्याची शिकार व्हायची, ते पकडायची. अळापे त्या हरणा विनाश घडला, कर्ण इंद्रियाचा विषय आहे ते, आणि म्हणून त्या सुद्धा विषयाशी तुम्ही एकरूप होऊ नका. कानाला गोड वाटलं म्हणून सगळं विसरून त्या विषयाचेच आहारी जाऊ नका. त्या विषयापासूनही परावृत्त राहा, त्याचा द्वेषही करायचा नाही, आणि नको ऐकायला म्हणून कानात बोळे सुद्धा नाही घालायचे. ते घातले तरी द्वेष झाला त्याचा. सगळी इंद्रिय व्यवस्थित असू द्यायचे आहेत, ठेवायचे आहेत, परंतु त्याच्या मात्र विषयाशी आहारी न जाणे हे वासनिकाचं कर्तव्य आणि संन्यस्ताचं आहे. मग याला आपल्याला काय करावं लागेल? तुम्ही चिंतनामध्ये कराल ना, कुणीकडे आवाज आला तुम्हाला आवाज येणार नाही. परमेश्वर ध्यानामध्ये एकरूप तुम्ही जर झालात, तो आवाज तुम्हाला नाही ऐकू येणार, कारण तुम्ही ध्यानात समाधिस्थ झालेला आहात. गीतेनं तेच सांगितलेलं आहे, स्मरण करताना कसं बसा, नातुच्छ्रितम नाति नीचम चैलाजीन कुशोत्तरम तत्र एकाग्रम मन कृत्वा एतच्चित्तेंद्रिय क्रिया. संपूर्ण इंद्रियाची क्रिया त्या टायमाला तुमची बंद होऊ शकते. त्याच्या आर्य फक्त तुम्ही ध्यान एकाग्र त्या नामाशी करा, त्या परमेश्वराशी करा, आणि त्या लीळेशी एकरूप व्हा. बरं, तुमचे कंबर नाही दुखणार त्या टायमाला, जाणवणार नाही तुम्हाला, गुडघे दुखणार नाही. तुम्ही या सगळ्या विषयाशी समरस आहात, म्हणून इकडे नाही बाबा मला नाही भांडी घालून बसता येत, 3 तास अशा पद्धतीत मी बसू शकतो, 3 तास मांडीसुद्धा हलवत नाही. विषयाशी एकरूप मी या चिंतनाशी एकरूप झालेला असतो.
लोक पाणी आणून ठेवतात, मला पाणी प्यायची आठवण राहत नाही, माझा आवाज बी काही त्या टायमाला बसत नाही. आणि नंतर जाणवतं की अरे आपण मांडी मोडायला पाहिजे होती. जेव्हा त्या विषयाशी आम्ही नामस्मरणाशी आणि ध्यानाशी आणि चिंतनाशी आणि त्या विषयाशी एकरूप हो परमेश्वराच्या, कोणता विषय चाललेला आहे, परमेश्वराच्या श्रीचरणाची ठिकाणची जी ध्वज वज्र अंबुजा कुशाती जे काही चिन्ह आहे त्याच्याशी एकरूप व्हा ना. एकरूप झालाय स्वामींच्या श्री मुकुटाशी, श्री मुखाचं वर्णन तुमच्या त्या डोळ्यामध्ये ध्यानामध्ये आणा. तुम्हाला नाही कंबर दुखणार, गुडघे नाही दुखणार, खाली बसलेत का खुर्चीवर बसले हे समजणार नाही. प्रॅक्टिस करा, हेच तर करा. आणि म्हणून ते साध्य तुम्ही जे काही संन्यास घेऊन घरी राहता त्यांच्यासाठी फार महत्त्वाचं आहे. म्हणूनच मी ही निवडलं आहे की वासनिकांनी हा प्रयोग आधी करा. तुम्ही नाही संन्यास घेतला ना, संन्यास कपड्या नावे संन्यास नाही आहे. तुम्ही या विषयाशी एकरूप तिथेच आहात, संसारामध्ये आहात, पण त्याच्याशी लिंपात मान नाहीत तुम्ही, नाही का. हेच तर गोपालकृष्णांनी गीतेमध्ये आधीच सांगितलेलं आहे, नाही का. पद्मपत्रमिवांभसा, नाही का. कर्म कसं करायचं आहे ते पद्मपत्राप्रमाणे. तुम्ही सगळं आहे, तुम्हाला सगळ्या वस्तू उपलब्ध आहेत, पण त्याच्या आहारी जाऊन त्याचा उपभोग न घेणं हे त्या विषयापासून परावृत्त होणं आहे. ऑटोमॅटिक त्या देवाला तुमचंही स्मरण निश्चितच होणार आहे आणि त्याच परमेश्वराच्या पदाला तुम्ही गाठणार निश्चित आहात. आणि म्हणून वासनिक अवस्थेत ही जर अशा प्रकारची आचरण प्रणाली आपण आचरणात जर आणली तर निश्चितच आपल्याला तो मोक्ष काही दूर नाही. म्हणून वासनिक अवस्थेत अळापे त्या हरण विनाश घडला. आता कमलकोशामध्ये षटपद अडकला बंधूंनो, नाही का. सांगितलं तुम्हाला, त्या कमलाच्या फुलामध्ये भ्रमर अडकला. भ्रमरामध्ये किती ताकद आहे. अहो तुमच्या घराच्या एखाद्या वास्याला जर तो लागला ना, शिसमचं लाकूड असलं तरी कोरण्याची ताकद त्याच्यात आहे का नाही, आहे ना. पोकळ करतो ना तो, लाकडाला जाऊन छिद्र पाडू शकतो, किती तीक्ष्ण दात असतील त्याची. मग तो कमलकोशाला फाडू शकला नाही का, फाडू नाही शकला. कमलकोश का लय त्या शिसमच्या लाकडापेक्षा जास्त भारी होता का, का येऊ शकला नाही. कुरतडून ते कमलाचं फूल कुरतडण्याची ताकद तर त्याच्या सहज आहे. मग तो कोश का भेदू शकला नाही, कारण तो विषयाच्या आहारी गेला, त्या विषयाच्या आहारी गेला, मकरंदाच्या आहारी गेला, सुगंधाच्या आहारी गेला. आम्ही असे विषयाच्या आहारी गेलो तर या संसार बंधनातून सुटून आम्ही परमेश्वराकडे जाऊ काय. अहो आमच्यात ताकद आहे ती, वापरच नाही आम्ही केला. आम्ही त्या मायाजालातच फसून बसलो. नाही आता मात्र एवढं नातवाचं लग्न झालं का मग जायचे, झालं लग्न झालं नाही मग आता पंतूचं तोंड पाहायचं, नाही का. आणि शेवटी कधी काळ येईल तो गजराज, कधी येईल आणि कधी उद्ध्वस्त करेल नाही सांगता येत. आणि म्हणून त्याचप्रमाणे अळापे त्या हरणा विनाश घडला. त्याचा आहे मृत्यू तिथे त्या हरणाचा झाला. केवळ कर्ण इंद्रियाच्या आवाजाच्या आरी गेला, फक्त एका इंद्रियाच्या आरी गेला, संपलं तिथे, नाही का. त्याच टायमाला तुम्ही त्या ध्यानामध्ये एकाग्र असतात तर तुम्हाला त्या सुंदर वाद्याचा आवाज किंवा मंजूळ ध्वनी तुम्हाला कोणीही बाधित करू शकणार नाही. त्या टायमाला तुम्ही त्या
उत्कृष्ट अशा परमेश्वराच्या चिंतनात घडलेल्या असतात, त्याच्या मूर्ती ध्यानामध्ये तुम्ही गुंतला असता तर ते कानावरती तुमच्या येणारच नाही. त्याच्यापासून तुम्ही परावृत्त होऊन एका परमेश्वराच्या त्या नामचिंतनामध्ये ध्यानामध्ये तल्लीन झालेला असला तर हे काही करणार नाही, ते सशक्य आहे. आणि त्यालाच तर खरं संन्यास म्हटलेलं आहे. सर्व काही असून त्याचा आहारी न जाणे हा त्याग आहे. सर्व देवाने सुद्धा आम्हाला ते सांगितलं, तुमचे सगळे अवयव व्यवस्थित पाहिजेत, इंद्रिय सगळे कार्यरूप पाहिजेत, परंतु त्याच्या आधी तुम्ही जायचं नाही. तो विकार, ती विकाराची नष्टता आहे, ती विकल्पाची नष्टता आहे. हे तर सगळं आमच्या ठिकाणी ते नष्ट झाल्यानंतर आम्ही अनुसरलो, तो उपयोग नाही. मनुष्य संपूर्ण याचे अष्टस्वभाव व्यवस्थित पाहिजेत, कार्यरूप पाहिजेत, आणि मग त्याच्यापासून अलिप्त राहिले. त्याला संन्यास असं म्हटलेलं आहे. सम्यक प्रकारेण न्यास अशी संन्यासाची व्याख्या आहे. न्यास म्हणजे ठेव रूपाने परमेश्वराकडे ठेवणे. त्याग म्हणजे आम्ही ते सोडून देत नाही, तुमच्याजवळच आहेत, ते सोडले तर तुम्ही आयुक्त व्हाल आणि मग तुम्हाला योग्यताही लागणार नाही ना. परमेश्वराने उच्चारलेले, गोपाल कृष्णांनी उच्चारलेले, संन्यास कर्मयोगश्च निःश्रेयस करा उभव तयोस्तु कर्म संन्यासात कर्मयोगो विशिष्यते. हे कर्माचा न्यास करण्यापेक्षा कर्मयोग आचरणे हे महत्त्वाचं आहे. तुम्ही जर सोडूनच दिलं, तुमच्या हृदयाच्या ठिकाणी मनबुद्धी चित्त अहंकाराच्या ठिकाणी आवडी जर ही या ज्ञानेंद्रियाच्या पासून काढूनच टाकली, समजा त्याचा त्याग झाला, परमेश्वराची आवडी तरी राहील का? विचार करा. म्हणून त्याग, संन्यास याच्यामध्ये त्याग कसा येतो ते परमेश्वराला अर्पण करायचे. बाबा याला मी कंट्रोल नाही करू शकत, मी प्रयत्न करणार, तू सांगितलं तेवढा प्रयत्न मी निश्चित करणार, पर त्याच्यावर ते जो पॉवर आहे, जो अधिकार आहे, ते तुझ्या ताब्यात मी देणार आहे, तू सांभाळ त्याला. तू सांगितलं ना रसाच्या आहारी जायचं, नाही जाणार, मी कंट्रोल करेन. कुठल्याही विकाराच्या आहारी नाही जायचं, सुगंधाच्या आहारी नाही जायचं, दुर्गंधाच्या अधीन नाही व्हायचं, नाही होणार, पण त्याच्यावर कंट्रोल तुझं पाहिजे ना. अहो सामान्य ज्ञानामध्ये सुद्धा जेव्हा मळाचा नाश होतो ना, तिथून ज्ञानशक्ती परमेश्वर या ज्ञानियाच्या ठिकाणी ती कार्य, सगळं कार्य करण्याचं काम ती ज्ञानशक्ती प्रेरित करतात परमेश्वर. त्याशिवाय याची अविद्याही छेद होणार नाही, याला ईश्वर प्राप्ती होणार नाही ना. आणि म्हणून अशा प्रकारे लापै त्या हरणा विनाश घडला, मातांग स्पर्शी कदा. स्पर्श इंद्रियाचा विषय थंड गरम या त्वचेला समजत आहे नाही का. मग जे स्पर्श इंद्रियाचा विषय, त्याविषयी आता शेवटचं प्रमाण दिलेलं आहे, मातांग स्पर्शी कदा. मातांग म्हणजे अत्यंत माजलेला हत्ती, त्याला मातंग असं म्हणतात. जो कामासक्त झालेला आहे, हत्तीनिशी स्पर्श करण्यासाठी जो अधीर झालेला आहे त्याला मातंग असं म्हणतात. त्या टायमाला त्याच्या गंडस्थळामधून तो मध झरत असतो आणि त्याच्यावर ते भ्रमर म्हणजे ते षटपथ ते आक्रमण करतात, त्याचे चावे घेतात. त्या जो काही गंडस्थळातून मध झरतो त्याच्यात अत्यंत उग्र वास असतो, त्याच्यावर भुंगे आकृष्ट होतात. भुंग्याचा थवाच्या थवा त्याच्यावर बसण्याचा प्रयत्न करतो आणि ते बसले का चावा घेतात, हत्ती पिसाळल्यासारखा सैरवैर भटकू लागतो. अशाच टायमाला शिकाऱ्यांनी पकडण्यासाठी त्याला युक्ती रचलेली असते. खड्डा केलेला असतो, त्याच्यावर ते काड्या काटक्या टाकायच्या, त्याच्यावर एक पुठ्ठ्याची हत्तीनं बनवून ठेवलेली असते आणि मग
ती हत्तीन खरोखरची समजून हा मातंग म्हणजे विषयांध झालेला हत्ती त्या हत्तीनीशी झगड करायला जेव्हा जातो तेव्हा त्या खड्ड्यात पडतो. ती पुठ्ठ्याची असते, वास्तविक नसते, सजीव नसती ते. आणि त्या खड्ड्यामध्ये पडल्यानंतर हत्तीला शिकारी पकडतात, त्याला मारतात. एका एका विषयाने एक एक प्राणी मेला. आणि म्हणून श्लोकामध्ये ऐसे जे गत पंच इंद्रिय, शब्द स्पर्श रूप रस आणि गंध, हे पंचज्ञानेंद्रियाचे 5 विषय, त्यानंतर 5 कर्म इंद्रियाचे 5 विषय, जो नित्यसेवी सदा, जो नेहमीच त्याचं सेवन करतोय, त्याच्या आरी गेलेला हा माणूस कैसा ऊर्ध्वगती, ऊर्ध्वगतीला जाईल का तो? कैसा ऊर्ध्वगती भवार्णवी पडे. भव म्हणजे दुःखाच्या, अर्णव म्हणजे समुद्रामध्ये, म्हणजेच दुःखरूप समुद्रामध्येच आम्ही गटांगळ्या खाणार आहोत. तो केवी पावे पदा, तो त्या परमेश्वराच्या पदाला पाहू शकेल का? कधी पाहू शकणार नाही. म्हणून युक्त चेष्टस्य कर्मसु, कर्म म्हणजे हे कर्मच आहे. या विषयाच्या आरी न जाणे, त्याच्यापासून परावृत्त होणे, हे कर्मच आहे. त्यासाठी ते अनुसरण करा. ज्याच्या कोणत्याही विषयाशी मी आहारी जाणार नाही, याचा आधी प्रॅक्टिकली आपल्या घरीच करा. हे वासनिकांसाठी आहे. संन्यस्ताला तर त्याला देवाने उपाय सांगितलेला आहे. भिक्षा मागून आणल्यानंतर तू वेगळा पदार्थ खाऊ नको, तो नाही खात, आणि खाल्ला तर मग पेंडभाजीची परिस्थिती होते, नाही का? सोमनबास आणि देमनबास दोघांनी अनुसरण घेतलेलं आहे. दोन्ही गुरुबंधू परशुरामबासांचे शिष्य अटनाला गेले. देवाने सांगितल्याप्रमाणे हा नित्यकेचा आचार, अटन विजन भिक्षा भोजन निद्रा स्मरण प्रसाद सेवा, 7 नित्यविधी प्रामुख्याने त्या ठिकाणी पाळायचे असतात. अटनाला गेले. दोघे एका गावात भिक्षेला गेले. हा एका आळीला गेला, तो एका गल्लीला गेला. भिक्षेमध्ये पेंड भाजी आली सोमनबासांना. पेंड भाजी आल्यानंतर त्या दिवशी मात्र पेंड भाजी त्यांनी वेगळी खाल्ली, कालून नाही खाल्ली, भिक्षेमध्ये एकत्र नाही केली. पेंड भाजी वेगळी खाल्ली. ती चवदार लागली. तिच्या रस घेतला आणि स्मरणाला अडथळा आला. ती पेंड भाजीसारखी आठवत होती. दुसरा दिवस उजडला. भिक्षेची वेळ झाली. पुन्हा त्या घरी गेले भिक्षेला. भिक्षेला गेल्यानंतर बाईंनी दुसरी भाजी केलेली होती, ती भिक्षेला घेऊन आली. यांना मात्र आठवणीत राहिलं, इथूनच आपल्याला पेंड भाजी मिळाली होती. बाई म्हणे, ती कालची पेंड भाजी नाही का, पेंड भाजी असली तर द्या. दुसरा विधी घडला. मागून भिक्षा घेतली. पात्री पडलेली जे जे असेल ते आणलं, ते घ्यायचं ना. नाही म्हणजे पेंड भाजी आहे का? म्हणे हो आहे, पण कालची आहे. म्हणे चालेल. पेंड भाजी दिली बाईंनी. त्या दिवशी स्वतंत्र खाल्ली. दुसरी स्टेप झाली आणि तिसऱ्या स्टेपला पुन्हा, तिसऱ्या दिवशी पुन्हा पेंड भाजी मागायला तिथेच गेले. पुन्हा पेंड भाजी मागितली. म्हणे बाबा, दररोज दररोज पेंड भाजी खायला घाणा आकलावा लागतो. चालेल म्हणे. बसले घाण्यावर. ते झोळी अडकून ठेवली, खुंटीला गाठी अटकून ठेवली आणि त्या बैलाच्या पाठीमागे घाणा आकलायला बसले. आपल्याला वॉर्निंग आली नाही बाबा, सांगून द्या तेवढं. मी ऐकायला आली नाही का? पेंड भाजी स्वतंत्र खाल्ली. एक अविधी घडला फक्त देवाचं त्या संन्यस्ताने, की वेगळा पदार्थ खाल्ला. आणि अविधी ते प्रसवे. त्या अविधी तो पुरुष धर्मापासून जाय.
बसले घाण्यावरती. इकडे गुरुबंधू वाट पाहताय, अरे आज आला नाही, हा कुठे गेला, दुसऱ्या दिवशी आला नाही, तिसऱ्या दिवशी आला नाही. आणि मग आपल्या गुरुबंधूच्या शोधात ते निघाले देवनबास. गावामध्ये भिक्षेच्या निमित्ताने गेले, ह्या घरी बघ, त्या घरी बघ, त्या घरी बघ. बघता बघता तिथे घाण्यावरती हे दिसले, अरे हा तर इथे घाणा हाकलायला लागला, नाही याला इथून काढायला पाहिजे. आणि मग तिथे गेले, आपल्या गुरुबंधूला हाक मारता येते. हे तर सर्व विसरून गेले होते ना, स्मरण विसरले, सगळं विसरले, देव विसरले, धर्म विसरला, आचरण विसरले. ते म्हणतात, अहो जरा इकडे या ना, भाऊ जरा दादा इकडे ये रे बाबा. अरे तो म्हणतो कशाला, लवकर सांग, माझा हा घाणा बंद पडेल ना. त्यांनी युक्तीने सांगून, आहो तुम्ही घराच्या बाहेर तर निघाला, लवकर सांगा म्हणे. थोडं पलीकडं चला, थोडं पलीकडं चला. गावाच्या बाहेर झाडाखाली घेऊन गेले आणि झाडाखाली गेल्यानंतर त्यांना बसायला टाकलं. वडील गुरुबंधू होते, बसा म्हणे याच्यावरती, मला काही प्रश्न आहे विचारायचा. हां लवकर विचारा म्हणे, माझा घाणा तिकडे बंद पडलेला आहे, लवकर विचारा. तो म्हणतो, विखो अनंत तापासी आश्रयो नरकासी हेत, असं सूत्र आहे. त्यांनी उलटं म्हटलं, विखो अनंत भोगासी आश्रयो सुखासी हेत. सूत्राची तोडमोड करून त्यांना सांगितलं, म्हणे विसरलास का तू, अरे सूत्र असं नाही. ते काय सांगतात, सूत्र असं नाही. देवाने सांगितलं, विखो अनंत तापासी आश्रयो नरकासी हेत. काय काय म्हणे, चांगलं सांगा, मला नाही ऐकायला आलं. 3 वेळेस त्यांच्याकडून वधून घेतलं, विखो अनंत तापासी आश्रयो नरकासी हेत. आणि मग हळूच त्यांना म्हणतात, तुम्ही काय करून राहिले मग. मी म्हणतो तेच बरोबर आहे, विखो अनंत सुखासी आश्रय आणि स्वर्गासी आहेत. म्हणे चूक आहे. आणि मग तुम्ही काय करताय. खाडकन डोळे उघडले, आपल्या भावाला कडकडून मिठी मारली. मैळल्याचे न संगे उजळल्याचे नि संगे मैळला उजळे. आज तू मला वाचवलंस, तू माझा आजपासून तू माझा मोठा भाऊ. आणि म्हणून अहो म्हणे, पण झोळी घेऊन येतो, माझी गाठी तिथे, मी झोळी दुसरी देतो, पात्र दुसरं देतो, चल पुन्हा तिथे जाऊ दिलं नाही. सांगायचं तात्पर्य की अशा प्रकारे आम्ही त्या पदार्थाशी आहारी गेलो, त्या विषयाशी आहारी गेलो. कमीत कमी एवढं करा, ही अस्थिबरी तुमच्यासाठी आहे. ही गीतेने सांगितली, ही ब्रह्मविद्येने सूत्रात बी सांगितली. हे तरी करा, त्या विषयाच्या आहारी जाऊ नका, तर देव निश्चितच तुम्हाला पदरात घेईल. धन्यवाद. दंडवत हो. ऐकायला छान वाटतं. ऐकायला छान. श्री दत्तात्रेय महाराज की जय. तर मंडळी, आपल्याकडे अर्धा तास आहे आणि या अर्धा तासामध्ये प्रदक्षिणांना सुरुवात होत आहे. एकदा जोरदार टाळ्या वाजवायच्या बाबाजींसाठी. दीक्षेला जाणार आहेत बाबा ते. बर बर बर. सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी की जय.